स्थूल वाचन कसं लिहावं ते सांगणार आहे, एव्हरग्रीन टॉपिक्स देणार आहे, PYQ मधील उत्तरं सांगणार आहे आणि त्याचबरोबर 4 आदर्श उत्तरं देणार आहे. चला तर मग ह्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया. तर पहा, स्थूल वाचन हा 6 गुणांसाठी प्रश्न असतो. प्रश्न तिसऱ्यामध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला एकूण स्थूल वाचन किती आहेत बघा, तर तुम्हाला 4 स्थूल वाचन आहेत. बालसाहित्यकापासून व्युत्पत्ती कोशपर्यंत असे एकूण 4 स्थूल वाचन आहेत. परीक्षेला 3 येतात. सो 4 पैकी कोणतेही 3 येऊ शकतात. म्हणजेच यातला एक तुम्ही ड्रॉप केला तरी सुद्धा चालू शकतो, कारण लिहायचे 2च असतात. परीक्षेला येतात 3, लिहायचे 2. त्यामुळे कोणतेही 3, विशेषतः बऱ्याच जणांना हा हार्ड जातो आणि मीही सजेस्ट करेल की व्युत्पत्ती कोश जर अवघड जात असेल तर तुम्ही तो सोडून देऊ शकता आणि वरील 3 मात्र परफेक्ट तयार करून ठेवा. कसे तयार करायचे PYQ सांगणार आहे आणि उत्तरं आदर्श कशी लिहायची ती आदर्श लिहिलेली उत्तरं दाखवणार पण आहे आणि सगळ्यात एव्हरग्रीन टॉपिक्स पण सांगणार आहे. चला आता कसं लिहावं हे पहिल्यांदा बघूया. सो पहा, पहिले तर आपल्याला काय लिहावं लागतं. तुम्ही कुठल्याही स्थूल वाचनचं उत्तर लिहित असाल तर त्यासाठी पाठाचा आशय, पाठात तुम्हाला नेमकं काय सांगितलेलं आहे, विषय काय आहे तो थोडक्यात मांडा. जर पाठाची काही वैशिष्ट्ये असतील तर ती जरूर लिहा तुमच्या उत्तरामध्ये. त्यानंतर तुम्हाला त्यातून काही मूल्य शिकता येतात का, ते जे स्थूल वाचनचं उत्तर लिहित आहात त्या स्थूल वाचनमधून तुम्हाला काही मूल्य शिकता येतात का, म्हणजे माणुसकी जपली पाहिजे, मदत केली पाहिजे एकमेकांना, अशा प्रकारची काही मूल्य तुम्हाला शिकता येतात का, ते आपल्याला त्यातून लिहावं लागतं. त्यानंतर काही जीवन कौशल्य तुम्हाला आत्मसात करता येतात का, जसं की धाडसीपणा असायला पाहिजे, शौर्य गाजवलं पाहिजे, आपण माणुसकीचा विचार केला पाहिजे. ही सगळी जीवन कौशल्य आहेत आपण शिकत असताना, समाजात वावरताना. तर अशी काही जीवन कौशल्य आपल्याला त्या स्थूल वाचनमधून जर आत्मसात करता येत असतील, स्वीकारता येत असतील तर ती लिहायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्या पाठातून मिळणारा संदेश हा आपल्याला त्या पाठामध्ये लिहावा लागतो. म्हणजे बघा, ओव्हरऑल मी तुम्हाला कसं लिहायचं हे सांगितलेलं आहे, जेणेकरून की कसंही उत्तर आलं तरी तुम्ही लिहू शकणार आहात. आणि महत्त्वाची गोष्ट, पुढचं जे स्थूल वाचन मी तुम्हाला दाखवणार आहे ते उत्तर कसं लिहायचं काय नाही ह्याचा एक आदर्श नमुना असेल. त्याच प्रकारे मी इथं जे सुरुवातीचे तुम्हाला 2 स्थूल वाचन दाखवते आहे ते तर असे स्थूल वाचन आहेत की त्यावर कोणताही प्रश्न विचारला जाओ, त्या विषयाशी संबंधित त्या धड्यातला कोणताही प्रश्न येऊ तरी सुद्धा उत्तर तुम्ही तेच लिहायचं आहे. सो पहिले 2 जे उत्तर आहेत ते अशा प्रकारची उत्तरं आहेत की प्रश्न अनेक उत्तर 1. बघा, जर वीरांगना या धड्यावर आधारित स्वाती महाडिक यांच्यावर कुठलाही प्रश्न विचारला, बघा स्वाती महाडिक यांच्यावर कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर या पद्धतीनं लिहायचं आहे. बघा, मी याच्यामध्ये सुरुवातीला स्वाती महाडिक यांचं लग्न झालं त्यांच्याशी वगैरे सर्व माहिती लिहिलेली आहे. म्हणजे धड्यामध्ये जी माहिती सांगितलेली आहे, जसं मी मुद्दा दाखवला तुम्हाला त्या प्रकारे इथं त्यांची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. सो अशा पद्धतीनं आणि छोटे छोटे वाक्य करून तुम्हाला हे मी उत्तर लिहून दाखवलेलं आहे. मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले महत्त्वाचे मुद्दे ते आणि हे लागू करून पहा आणि हे एकच असं उत्तर आहे जे स्वाती महाडिकवर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही लिहू शकता. पहा स्वाती महाडिकचं राहिलेलं उत्तर. आता याचे स्क्रीनशॉट काढून जरूर घ्या. आता रेखा मिश्रा यांच्यावर कोणतंही उत्तर आलं तर हे तुम्ही तयार करून ठेवा. म्हणजे बघा, तुमचे 3 मार्क तर इथं 100% पक्के झालेले आहेत. तसंच मनक्या पेरेन लागा हे उत्तर सुद्धा बघा, कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या हेच उत्तर तयार करून जा, हे पाठ करून जा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कुठलाही प्रश्न आला तर उत्तर हेच लिहा, नक्की मार्क पडणारच. आणखी याची उत्तरं त्याच प्रकारे मी तुम्हाला आदर्श उत्तरं पण दाखवते आहे आणि एव्हरग्रीन टॉपिक्स पण सांगणार आहे. हे आहेत PYQs मधील आदर्श उत्तरं. PYQ मधील आदर्श उत्तरं. PYQ. आता पाहूया एव्हरग्रीन टॉपिक्स. आता सांगणार आहे एव्हरग्रीन टॉपिक्स जे परीक्षेला येतातच. सो पहा, महत्त्वाचा एव्हरग्रीन टॉपिक आहे मनक्या पेरेन लागा. हा यावर आधारित प्रश्न असतो. त्यामुळे मी प्रश्न किती असेल तरी एक उत्तर तयार करून दिलेला आहे. हा आहे एव्हरग्रीन टॉपिक. त्याचबरोबर वीरांगनावर सुद्धा प्रश्न असतोच, 100% प्रश्न असतोच. त्यामुळे हे 2 आहेत तुमचे एव्हरग्रीन टॉपिक, हे जरूर करून जायचे आहेत. बालसाहित्यिकाचे उत्तरं सुद्धा मी दिलेले आहेत तुम्हाला, तर जरूर हे उत्तरं तयार करून जायचे आहेत. आणि हो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. पुढील व्हिडिओज तुम्हाला आवश्यक आहेत का, तुम्हाला पाहिजे आहेत का, तुम्ही याच्या पुढील व्हिडिओ करायला तयार आहात का असाल तर यस टाईप जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.